पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक खळबळजनक घटना घडली। इथे एका 18 वर्षीय तरुणीची 2 जणांनी निर्घृण हत्या केली। आरोपींनी दुचाकीवरून येत तरुणीचा भर रस्त्यात खून केला। यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। दोन्ही आरोपींनी डोक्याला हेल्मेट आणि अंगात काळे कपडे घातल्यानं त्यांची अद्याप ओळख पटली नाही। पोलीस आरोपींचा शोध घेतात। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली आहे। कोमल भरत जाधव असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणीचं नाव आहे। घटनेच्या वेळी कोमल रस्त्यावरून जात होती। यावेळी बाईकवरून आलेल्या 2 तरुणांनी कोमलवर धारदार शस्त्रानं वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की कोमल रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर मारेकरी तरुण दुचाकीवरून परिसरातून फरार झाले। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तरुणांची दृश्य कैद झाली आहेत। या हल्लेखोरांनी हेल्मेट परिधान केल्यानं त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत। या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। कोमलची हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणातून केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। त्या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। पण एका तरुणीची अशा प्रकारे भर रस्त्यात हत्या झाल्यानं पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।